मॉर्निंग फ्रेंड्स. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आहे बेंदूर. तर सर्वांना बेंदूर या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून आभार तुमचे. पाऊस येतोय, पाखरांचा चिवचिवाट चालू आहे बघा. तुमच्या इकडे असे ना आंब्याच्या पानांची तोरणं बांधली जातात. त्याच्यानंतर बघा रांगोळी काढलेली, पण पावसामुळे रांगोळी निघून गेलेली आहे. आणि इकडं पण बांधले घराला तोरण वरती. त्याचं काय करायचं? मोळ बांधते कुठं? घराला मोळ मूळ 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 पळसाची मुळे असते. होय, घराला बांधायची, बैलांना बांधायची. बायला काल हे बैलांना लावलेलं काल, आणि आज हे बघा गोंडे बांधलेत त्यांना. बंडूला पण बांधायचा, पण तो काही बांधून देत नाही. हे बघा, हे अशा प्रकारचे गोंडे असतात जे की आपण घरात बैलांना, प्राण्यांना बांधू शकतो बेंदूर या सणानिमित्त. इकडं आई बनवते पोळ्या. बाकीचं सगळं झालेलं आहे बनवून. आता हे बनवते. काय म्हणतात तुमच्या इकडं ते सांगा मला कमेंटमध्ये. बैलांच्या शिंगांमध्ये अडकवण्यासाठी बनवतात ते. तर हे आता मी अडकवणार आहे बैलांच्या शिंगांमध्ये. आणि लास्टला इकडं बंडूला बांधलेला आहे गोंडा, जे की खूप मुश्किलनं बांधून दिला आहे त्यांनी. सकाळपासून ट्राय केले तेव्हा 11 वाजता त्यानं बांधून दिला आहे. तर सर्वांना व्हिडिओ कसा वाटला? पुन्हा एकदा सर्वांना, शेतकरी बांधवांना, कृषी मित्रांना सर्वांनाच बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बंडू